गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज तारीख किती आहे ग? 1 ना। आज सकाळी सकाळी लवकर व्लॉगची सुरुवात करतोय। आता जातोय मी कोल्हापूरला। बाईकचं काम आहे फर्स्ट, त्याचं मग सेकंड, मग बाईक अशी कामासाठी सोडल्यावरती लगेच मग तसंच मी ह्याला निघून जाणार ज्योतिबाला दर्शन करायला। म्हणजे लेट्स सी, टाइम जर भेटत असेल तर। हा काय घरी जायचं नाव घेत नाही, माझ्यासोबतच येणार वाटतं कोल्हापूरला। चल 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 घरी, चल चल घरी, चल 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 घरी, चल चल चल। आज काय पण म्हणते, पाऊस जास्त पडायला नको बस। कोल्हापूरला जाऊन यायचं आहे मला, म्हणून सकाळी सकाळी बाईक जरा वेळ चालू करतो। चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक करा। जो दिल से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय बाय। तर आम्ही आता थांबलो कणकवलीमध्ये पेट्रोल भरायला। कणकवलीत आता फुल टँक करून ॲव्हरेज काय देते ते बघायची आहे फक्त। मी कणकवलीच्या पेट्रोल पंपावरती पोचलो आहे। फ्यूल टँक आहे तो फुल केला आहे। आता फ्यूल टँकमध्ये कोल्हापुरात म्हणजे किती ॲव्हरेज जाऊन येईल, किती ॲव्हरेज भेटेल सिटीमध्ये ऑन सिटी, ते सगळं बघायला पाहिजे आता। बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव मी जिंदगी। फायनली पोचलो आपण राधानगरीला। राधानगरीपासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती, म्हणजे 60-70 किलोमीटर आहे। बाईक आता इथे जरा भूक लागली आहे, जरा नाश्त्याला बसणार। सो वॉच टिल एंड, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। तर टाईम झाला आहे जवळजवळ किती, 8 वाजले असतील, 8:30 झाले। नाश्ता करून आता झालेला आहे, म्हणून परत आता पुढच्या राईडसाठी आम्ही कंटिन्यू असे सुरू करणार आहे। टाईम झाला आहे 8:21 झाले सकाळचे। चला भेटू, तो लाईक करा। तर आत्ता थांबलो आहे मी राधानगरीच्या जरा पुढे। हा 1 नंबर व्ह्यू आहे। हे नाही बघितलात ना तर तुम्ही कायच नाही कोकणात बघितलात। हे बघा, 1 नंबर व्ह्यू आहे। माणूस खरा जन्माला यावा पण कोकणातच यावा, हे खरं आहे। एक मात्र आहे की बाईक कोणती पण असावी, तुम्हाला रायडिंग करायची हिंमत असावी, हे एक आहे। कारण कसं आहे, कॅमेरा म्हणजे जे आता प्रोफेशनल रायडर आहेत त्यांचं एक सांगतो की ते म्हणजे खूप असे आत्ता म्हणजे समजू शकतो, मी पण समजू शकतो की ते आता किती मेहनतींवरती आले। कारण का आत्ता फक्त मी ओरसपासून कोल्हापूरला यायचं ठरवलं ना, तर म्हणजे फोन मी हेल्मेटला लावलेला, या स्टँडला मी फोन लावलेला,
तर नाही म्हणून म्हणजे मग जो फक्त 5-10 मिनटं झाली सुरुवाती, म्हणजे मी घराकडून कणकवलीपर्यंत आलो. मी मग नंतर फोन हे काढला तिथून, कारण का मान पूर्ण दुखायला लागली. म्हणजे हे कसं आहे की म्हणजे जे पण रायडर्स असतात ना, हेल्मेटवरती त्यांच्या इतकं वेट असतं कॅमेराचं वगैरे, गोप्रो वगैरे कोण पण म्हणजे काय कॅमेरा वगैरे लावतात ना, त्यांचं वेट आत्ता समजतं की म्हणजे हेल्मेटला वजन असल्यावरती मानेचा आणि पाठीचा किती त्रास होत होतो. सो आता कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे. मग ज्याला बाईक रिपेअर करायला देणार आहे त्याचा शॉप अजून उघडला नाही. आता त्याला कॉन्टॅक्ट करून मग विचारणार, लोकेशन पाठवायला पण सांगणार आहे. सो आता बघू किती वाजता तो कॉल करतोय. तो बोलला 10 पर्यंत काहीतरी कॉल करणार. मग तोपर्यंत इथे आता तलावाच्या बाजूला आहे, त्याच्यात काहीतरी टाइमपास करत बसणार. डीमार्ट पण आहे, मग डीमार्टमध्ये पण फिरून येणार जरा. फायनली आता आम्ही त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो आहे जिथे बाईक काहीतरी रिपेअर होणार आहे. हे ते दुकान आहे, त्याच्याच समोर कुठेतरी त्याने लोकेशन टाकलेली. तो कुठे आहे तो ॲक्झॅक्ट माहीत नाही. त्याला कॉल केलेला, मग तो बोलला आहे की अर्धा तासात येतो, थांबा. मग बघू आता किती वेळात येतो. तोपर्यंत आम्ही वेट करणार. इथेच कुठेतरी नाश्ता करायला जायचा विचार चालू आहे. भूक पण जाम लागला आणि थकवा खूप झाला. एवढं म्हणजे फर्स्ट टाईम आलो आहे बाईक घेऊन एवढं लॉंग रूटला, खूप असा थकवा वाटतो. आता बघू. तो आता शॉप उघडलेला आहे. ह्यात काहीतरी असं पॅटर्न आहे, तो अशामध्ये लागणार. पण बघू आता. बघितलं ना क्वालिटी अशामध्ये एवढं सगळी हे तर कोणतं सिलेक्ट करायचं कोणतं नाही ते आधीच मला प्रश्न पडला. तर खूप इथे म्हणजे ह्या दुकानात मॉडिफाईडचे तुम्हाला जे गोष्टी पाहिजेत ते भेटू शकतात. एक्झॉस्ट पण भेटतात. एक्झॉस्टपासून पूर्ण बॅग, जॅकेट्स, शूज, लाईट्स पण आहे. तुम्हाला ह्या शॉपला जर विजिट करायचं असेल तर बायोमध्ये मी नंबर ठेवतो, त्यांना कॉल करून तुम्ही येऊ शकता. आता बाईक आम्ही दिलेली आहे. बाईकवर आता रिक्षातून आम्ही ज्योतिबाला जाणार होतो, पण ते प्लॅन कॅन्सल केला कारण का आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी आता कोणती गाडी नाही म्हणून. आणि प्लस आता पाऊस पण आहे, सो काय कॅरी नाही केलं रेनकोट वगैरे म्हणून आम्ही आता महालक्ष्मीला जातो. सो ज्योतिबा कॅन्सल केला, महालक्ष्मीला जातो आता. पण नेक्स्ट टाइम कधी पण येणार तेव्हा नक्कीच ज्योतिबाला जाऊन दर्शन करून येणार. सो व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. सो आता मी महालक्ष्मी मंदिरला आलो आहे. ही आज म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे आज जाम गर्दी आहे. ती बघायला शकता. खूप म्हणजे गर्दी आहे. मला असं वाटतंय म्हणजे संध्या माझी इथेच निघणार, तरी पण मी मुखदर्शन करणार आणि नंतर कोल्हापूरमधले जरा 1-2 असे प्लेस आहेत ते फिरून काढणार आहे. खूप म्हणजे आज खूप रविवारची खूप गर्दी आहे. बघू शकता तुम्ही. सो मुखदर्शन करणार आणि निघणार. सो आता दर्शन करून झालेलं आहे. जवळजवळ म्हणजे 1 ते पाऊण तास गेला. सगळे इथे सगळे देवांचे दर्शन घेतले. सो आता आम्ही इथून निघतोय मी. मग सो आता कुठे जाईन नेक्स्ट प्लॅन तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये पुढचे. मंदिरातनं आता जरा बाहेर पडताना एक माणूस गावला, बिचारा भुकेला होता. सो त्याला आता जरा हॉटेलमध्ये खायला देतो. पैसे देणार नाही बट तो खायला मागत होता. सो आता खायला देतो. थांबा येतोय. चला. तर काय हे ते काका ते भूक कशी होते. सो आता त्यांना खायला फक्त आता जरा काकांना आम्ही घेऊन आलो. ब्लॉग वगैरे करतो ना त्याचं. सो आता आम्ही त्यांना फक्त द्या आणि कॅश द्याऊ नका त्यांना मागितलं तर जेवण हो ठीक आहे. चला थँक्यू. चला त्यांची आता मदत करून आता आम्ही इथून निघतोय. चला. सो आता महालक्ष्मीवरून दर्शन करून आता निघालो आहे. मॉल आपण जागा कुठे येतो आता कोणत्या मॉलला? रिलायन्स मॉलला आता निघालो. तिकडे मग आता
कसा तरी दिवस काढणार, कारण का पिक्चर वगैरे कोणतं तरी बघायला आता जाणार. म्हणजे दिवसभर इकडे आता फिरायला हे नाही, कोणती गाडी नाही. सो आता मॉलमध्येच अर्धा दिवस काढणार आहे पिक्चर बघून. रिलायन्स मॉलमध्ये मधले व्हिडिओ नाही काढू शकत, कारण का फोनमध्ये चार्जिंग कमी आहे. चार्जिंग कमी असल्यामुळे सो मी फुल व्हिडिओ असे नाही काढू शकत. म्हणून मी जिथे जिथे आता प्लेस एक्झॅक्ट फिरणार आहे ना, तिथलेच फक्त नेमणूक असे व्हिडिओ काढणार आहे. सो फक्त लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दीड तास झाला तिकीट काढून, 1.5 तास आम्ही मॉलमध्ये फिरतो. कोल्हापूरचा रिलायन्स मॉल आहे. या मॉलमध्ये बसायला साधी एक खुर्ची नाही, नुसतं 1.5 तास इकडे तिकडे फिरतो, बसायला जागाच नाही कुठे अशी जागा. आणि आत्ता फायनली किती 1:30 वाजता, म्हणजे 1:45चा शो आहे. 1:30 वाजता आम्ही आता आलो. तसं मी आता बसलो 1.5 तासात फिरून बसलो आहे. सो सुकून आता वाटतं, सुकून एकदम. पिक्चर बघून झालेला आहे, बाईकचं पण काम झालं आहे ऑलरेडी. सो आता मी इथून डायरेक्ट बाईककडे जाणार आहे. तिथून काहीतरी 2 मिनटाचं काहीतरी काम आहे, पेमेंट त्याला करणार आणि तिथून मग इथून कोल्हापूर सोडणार डायरेक्ट मग औरस. बघू आता कसं मॉडिफाय वगैरे लाईटिंग वगैरे केली आहे ते. सो एक्सायटेड. फायनली गाईज बाईक तयार आहे, साईड गार्ड लावले आणि प्लस आता काय बघूया आपण. आता ओरसला आम्ही सिंधुदुर्गात जा. बाय द वे तुझा शॉप कुठे, नाव जरा सांगू शकतो? पुरी 69. हां, शॉपचं नाव चालेल बाईक ॲक्सेसरीज आहे. सो कोणाला पण काय मॉडिफिकेशनच्या गोष्टी काय करायच्या असतील तर कोल्हापूरचा ॲड्रेस ही लिंक मी टाकून ठेवतो मी. तुम्हाला तर इथे मग डायरेक्ट येऊन कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर पण वगैरे टाकून ठेवतो मी. सो थँक्यू दादा. आता बिल झालं आहे किती, 13,000चा फटका लागला आहे. सो आता बाईक घेऊन डायरेक्ट आता ओरसला 3 वाजले आताचे, म्हणजे 6 पर्यंत पोहोचीन मी. सो 13,000चं बिल झालं. मम्मीला बिल सांगितलं, मम्मी ना घराच्या बाहेर हकलून लावणार आहे आणि कुत्र्यासोबत तिथे सिंबासोबत घराच्या बाहेर हकलून लावणार आहे मला. चला निघूया आता. बाहेर पोचलेलो आहे, ऑलमोस्ट 5 वाजले बाहेर पोचायला. आता इथून डायरेक्ट ओरसला जायला 1 ते 2-3 पाऊण अर्धा तास, म्हणजे 2.5 तास लागेल. 2.5 तासात पोचल्यावरती घरी डायरेक्ट आता मग पोचल्यावरती व्हिडिओ काढतो, कारण की आता मध्ये कोणती कशी व्हिडिओ नाही काढू शकत, कारण फोनची चार्जिंग खूप कमी आहे म्हणून. सो आता डायरेक्ट लास्टला भेटू आपण. चलो सी यू. आम्ही पोचलो घराकडे, कसालकडे आहे टोल नाक्यावरती. फ्रेश होण्यासाठी फक्त चाय प्यायला थांबलेलो. हे बघा चेक दिस आउट. आत्ता तुम्हाला दाखवतो बाईकचा व्ह्यू कसा आहे तो पूर्ण आहे बघा, लाईट वगैरे लावून. फोनमध्ये चार्जिंग नव्हती. माझा इथले आमचे मित्र त्यांनीच चार्जिंगला लावला. इथे काय मी दररोज येत राहतो. हा तो दादा ह्याच्याच फोनवरती चार्जिंगला लावला मी, तेव्हा मग 10% तरी कम से कम चार्जिंग झाली. सो दादा बोल. बाईला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर. थँक्यू दादा, थँक्यू. तुम्ही पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जस्ट चॅनल बघितला, सबस्क्रायबर 100 झालेले आहे. मी तर तोंड गोड करण्यासाठी जरा काहीतरी गुलाबजाम वगैरे बघतोय. तर आता गुलाबजाम आहेत का? दे ना मम्मीला सरप्राईज देणार आहे. 100 सबस्क्रायबर झाले म्हणून. किती रुपये पण आता खुश होणार आहे 100 सबस्क्रायबर बघून. ए सांगा रे परमेश. हाय गाईज, आजच्या चॅनलला सबस्क्राईब.
चला थँक्यू बॉयज, सी यू. बिटी बिटी कसली थेट बरं झालं आला सोन्या, काही खोट नाही. कुशीत नसत पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. मम्मी माझ्या हातात काय आहे सांग? कसले गुलाबजाम? कसं गलबलायला काय तसलं नाही, काय म्हणून आणलं तुला विचार. मोठं पिल्लू असतं छोटं. अरे रे हे समजलं. आनंदाची खुशी गगनात मावे ना. ओपन करायचं, ओपनरच डायरेक्ट हातात आलं वरताना. आनंदाची खुशी गगनात मावे ना. कसे भविष्याचे घर तोंड गोर कर. नाहीस तोवर निदान कुशीत घेता येईल. मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल. कोण अशील कुठे अशील करशील काय तेव्हा. लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा. जल्दी जल्दी. आहेस अजून ये रे माझ्या पाशी राहा. अंगाईच्या कुशीमध्ये छान हॅपीनेस सिंबाला दिलं नाही, भाऊकीला दिलं नाही मी माझ्या. सिंबा या. या. ए सबस्क्राईब करू का सांग लवकर, चट करून सांग. हेच पाहिजे तुला. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई.